जर काढून त्याला परमिशन घेतलं. जय महाराष्ट्र. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं सोलापूर शहरातील सर्व आम्ही पदाधिकारी नूतन आयुक्त डॉक्टर ओंबासे यांना शुभेच्छा देण्यासाठी आलो आहे. त्यांना त्यांच्या पुढच्या कार्याला शुभेच्छा देऊन शिवसेनेच्या वतीनं एक 12 मागण्यांचं निवेदन आम्ही त्यांना सादर केलं आहे. गेली अनेक वर्ष सोलापूर शहरावर भारतीय जनता पार्टीचं राज्य या महाराष्ट्रामध्ये राज्यामध्ये भाजप मित्र सरकार, केंद्रामध्ये भाजप मित्र सरकार असं असून देखील ही सोलापूरची महानगरपालिका पोरकी झाली. निवडणुका नाही आहेत, लोकप्रतिनिधी नाही आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये सोलापूर शहरातील लोकांना अनेक हाल सोसावे लागत आहेत. टॅक्स मोठ्या प्रमाणामध्ये वाढतो आहे, शास्ती जबरदस्तीनं लावत आहेत. हे शास्ती टॅक्स हे जे दंड वगैरे लावत आहेत ते दंड त्यांनी रद्द करावं. सोलापूर शहराला किमान 1 दिवसाआड तरी पाणी पुरवठा नियमितपणे व्हावं. सोलापूर शहरातले रस्ते, ड्रेनेज म्हणजे इतकं डेंजर परिस्थिती या सोलापूर शहराची भीषण अशी परिस्थिती निर्माण झालेली असताना डॉक्टर ओंबासे यांच्यासारखा एक कर्तव्यदक्ष अधिकारी या सोलापूरला आले म्हणून आम्ही त्यांना भेटून त्यांना हे निवेदन सादर केलं. अनेक मागण्या आहेत, त्याच्यामध्ये प्रामुख्यानं वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाचा विषय आहे. गेले अनेक वर्ष ते स्मारक मंजूर झालेलं आहे. तिथे अतिक्रमण मोठ्या प्रमाणामध्ये नेहमी होत असतं. त्याची निगा राखावी, त्याच्या भिंत बांधून त्याचं संरक्षण करावं आणि ती स्मारकाचं काम लवकर सुरू व्हावं यासाठी आम्ही त्यांना निवेदनात सांगितलेलं आहे. अनेक विषय आहेत, काही विषय आता आमचे शहर प्रमुख, उपजिल्हा प्रमुख सांगतील, परंतु जे मूलभूत गरजा आहेत सोलापूर महानगरपालिकेतल्या रहिवाशांच्या, त्या गरजा या महानगरपालिकेच्या माध्यमातून पूर्ण व्हाव्यात. लोकप्रतिनिधी येईपर्यंत तरी हे जे अधिकारी आहेत त्या अधिकारी त्यांनी जर त्यांचं कर्तव्य जर अतिशय निस्वार्थ भावनेनं जर इथं दिले या शहराला तर निश्चितपणे शहराला एक चांगली महानगरपालिका जी नावाजलेली एकेकाळची होती तशी चांगली महानगरपालिका निर्माण होईल अशी आशा आम्ही त्यांच्याकडून व्यक्त करतो. जर नाही झालं, काही दिवस आम्ही 15 दिवस 1 महिना त्याचा पाठपुरावा करू. जर नाही झालं तर सोलापूर या शहरामध्ये आंदोलनाशिवाय दुसरा पर्याय नाही आणि आंदोलनाच्या माध्यमातून आम्ही ही सगळी कामं त्यांच्याकडून निश्चितपणे करून घेऊ. इलेक्शन जेव्हा लागतील तेव्हा लागतील. आम्ही तयार आहे इलेक्शनला, आम्ही सामोरं जायला तयार आहे. इलेक्शन सामोरं जाऊन आम्ही लोकांच्या समोर या यातना या सगळ्या गोष्टी त्यांच्यासमोर मांडून आम्ही निश्चितपणे या महानगरपालिकेवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा भगवा फडकावण्यासाठी आम्ही सज्ज आहोत. ठाकरे पक्षाच्या वतीनं शिवसेना जिल्हा प्रमुख अजयजी दासरे साहेब यांच्या नेतृत्वाखाली महापालिकेचे आयुक्त ओंबासे साहेबांना निवेदन देण्यात आलं. त्यामध्ये अनेक मागण्या आमच्या आहेत की जिल्हा प्रमुख आमच्या शहर प्रमुख सांगितलेल्या आहेत कुठल्या मागण्या आहेत. तत्पूर्वी माझी अनेक दिवसापासून या महापालिकेवर पाठपुरावा आहे. छत्रपती संभाजी महाराज पुतळा ते रेल्वे गेट हा 54 मीटरचा रस्ता, थोड्या दिवसामध्ये रेल्वे गेटचा रस्ता चालू होणार आहे. CNS हॉस्पिटलपासून हायवेला जोडणारा रस्ता होणार आहे. परंतु त्या रस्त्यासाठी सोडलेलं सर्व्हिस रोड, या सर्व्हिस रोडवरती बिल्डरांनी बांधकाम केलेलं आहे. अनधिकृत बिल्डर बांधकाम केलेले आहेत. संभाजी महाराज पुतळ्यापासून ते शेवटपर्यंत सगळीकडे अतिक्रमण आहे. परंतु ह्या महापालिकेचे उपायुक्त तिथं राहतात, डोळ्याने बघतात, त्यांच्या पाहुण्याचीच जागा आहे. त्यामुळं हे कानाडोळा करत आहेत आणि बांधकाम खात्यामध्ये सोलापूर महापालिकेमध्ये अनेक भ्रष्टाचारी अधिकाऱ्यांना गेल्या आयुक्ताने त्यांना कारवाई केलेल्या आहे, त्यांना बाहेर हाकललेलं आहे, जेलमध्ये घातलेलं आहे. परंतु अनेक अधिकारी, अनेक बांधकाम खाता असू द्या, आरोग्य खाता असू द्या, आरोग्य खात्यातील कर्मचारी 500, 1000, 2,000 घेतल्याशिवाय गटार आणि बाकीच्या गोष्टी साफसफाई केल्या जात नाही. बाब छोटी आहे, परंतु सर्वसामान्यांना टॅक्स भरणाऱ्यांना ह्या गोष्टीचा अतोनात त्रास होत आहे. ह्या गोष्टी आम्ही आयुक्ताच्या कानावर घातल्या, परंतु ह्या गोष्टी जर सुधारणा नाही झाल्या तर उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं या महापालिकेच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरणार. अगदी म्हणजे सावली पडते महानगरपालिकेची अशी एक इमारत जी हुतात्मा स्मृती मंदिरची आहे
मागील 1.5-2 वर्षात जवळपास 1 कोटी ते 1.5 कोटी रुपये त्याच्यावर खर्च करण्यात आले स्मार्ट सिटी अंतर्गत. पण तिथलं काम बघता तिथं प्रचंड भ्रष्टाचार झालेला आहे. आणि तुम्ही जर गेटवरचं जर हे सिद्धा पाटलांचं जे फोटो आहेत ते बघा, प्रवेशद्वार बघा, आतील खुर्च्यांची अवस्था बघा, आणि जे साऊंड सिस्टीम आहे ती एकदम आउटडेटेड झालेली साऊंड सिस्टीम आहे. लाईटची व्यवस्था अजूनही म्हणावी तशी पूर्वीची ह्याच्यापेक्षा चांगली होती म्हणायची परिस्थिती आहे. आज सगळीकडं जेवढ्या प्रमाणात कलाकार इथं सोलापुरात येतात, मोठमोठे कलाकार येतात, पण त्यासाठी तिथं काहीही व्यवस्था त्यांची म्हणजे त्यांच्यात भरपूर नाराजी या सर्व गोष्टीमुळं आहे की हे सभागृह एक सोलापूरचं एक सांस्कृतिक केंद्र आहे. असं सभागृह खरं तर सोलापुरात, जुळे सोलापूर व इतर भागातही व्हायला पाहिजे. पण एकच सभागृहाला आपण रिनोव्हेशन करून त्याची निगा राखू शकत नाही. हे खरंच आपल्या सोलापूरचं दुर्दैव आहे. त्याशिवाय एक ॲडव्हेंचर पार्क जे सिद्धेश्वर मंदिराच्या लगत कंपाऊंडला लागून केलं, त्याचं मोठं थाटामाटात उद्घाटन झालं, तर तेही आज धूळ खात पडलेलं आहे. बाहेर त्याच्या पार्किंगच्या जागेमध्ये अनधिकृत वाहने लावून तिथं अतिक्रमण केलं जातं. मी म्हणतो जर सिद्धेश्वर मंदिराला लगत असल्यामुळं तिथे एक सिद्धरामेश्वरांचं चरित्र दाखवणारे एखादं एक शिल्पसृष्टी तिथं निर्माण करावी, जेणेकरून भाविकांना त्याचा लाभ होईल आणि ते एक चांगलं सांस्कृतिक भवनही तिथं निर्माण करता येईल. ॲडव्हेंचर पार्कचा आजपर्यंत कुठल्याही नागरिकांना त्याचा उपयोग झालेला नाही, तर ते बंद करून त्याच्या जागी केवळ तिथं आज जर बघायला गेलं तर फक्त दारू पिणाऱ्यांसाठी एक दारूचा अड्डा, नशिले लोक झोपण्यासाठी तिथं व्यवस्था, आणि भिकाऱ्यांचे जे रस्त्यावरचे भिक्षेकरी आहेत त्यांची राहण्याची सोय महापालिका करते का काय असं आम्हाला वाटत आहे. तर चांगल्या विधायक कामासाठी ते जागा वापरून म्हणजे सिद्धरामेश्वरांची जर चरित्रावर एक शिल्पसृष्टी जर निर्माण केली तर निश्चितच बाहेरून येणाऱ्या भाविकांसाठी एक चांगलं स्थळ निर्माण होईल आणि त्या जागेचं पावित्र्य राखलं जाईल. यासाठी आम्ही सर्व जण मिळून, सर्व पदाधिकाऱ्यांना घेऊन आपण आज निवेदन दिलेलं आहे. आता आम्ही अपेक्षा ठेवली आहे की नवीन आयुक्त निश्चितच हे कार्यक्षम आहेतच, तर ते निश्चितच या गोष्टीकडं गांभीर्याने बघतील. आणि विष्णू घाटाचा एक विषय आपला यापुढं सातत्याने आम्ही लावून धरलेला आहे की तिथून कुठल्याच जगातल्या कुठल्याच मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळ शौचालय नसते. आता ही महापालिकेने केलेली चूक आहे, तर ती चूक कोणीतरी आता सुधारली पाहिजे. भाविकांचा प्रचंड संताप या बाबतीत व्यक्त होत आहे. सलग आम्ही 3 ते 4 वर्ष झालं आम्ही निवेदन देतो आहे, पण आता आमच्या शिवसैनिकांची सहनशीलता संपत चाललेली आहे. एक सिद्धेश्वर भक्त आणि एक शिवसैनिक म्हणून जर हे वेळेत जर ह्याच्यावर कारवाई झाली नाही, हे शौचालय जर पाडण्यात आलं नाही, तर शिवसैनिक स्वतः रस्त्यावर उतरून ह्यासाठी तीव्र आंदोलन करतील आणि होणाऱ्या त्यावेळेसच्या ह्याच्यावर जे काही परिस्थिती निर्माण होईल त्याला पूर्णपणे महापालिका जबाबदार राहील. एवढंच मी बोलतो. महापालिका आयुक्तांसमोर सिद्धेश्वर मंदिराच्या विष्णुघाटपाशी जे शौचालय आहेत ते हटवणे, त्याबरोबरच स्मार्ट सिटीवर जो निधी खर्च झालेला आहे लक्ष्मी मार्केटमध्ये, त्या निधीतून जी कामं व्यवस्थित झाली नाहीत ते आम्ही या ठिकाणी निदर्शनाला आणलेलं आहे. त्याबरोबरच मोकाट जनावरांचा मोठा प्रश्न सोलापुरात निर्माण झालेला आहे. मोकाट जनावरांच्या मालकांकडून महापालिकेचे कर्मचारी पैसे खाऊन जनावरे मोकाट सोडतात व नागरिकांचे अपघात होतात, नागरिकांचे हातपाय मोडत आहेत. हे या ठिकाणी निदर्शनास आणून दिलेलं आहे. परंतु यानंतर देखील जर आमची कामं झाली नाही किंवा शहरात सुधारणा झाल्या तर शिवसेना स्टाईलने उत्तर देईल.